मला येऊन 8-15 दिवस झाले होते आणि अद्यापही शाळेत मुले येत नव्हती. शाळा भरत नव्हती. कधी एखाद्या दिवशी 2-3 मुले येत. तास अर्धा तास झाला की कंटाळत लघवीचे निमित्त करून बाहेर जात आणि पुन्हा परत येतच नसत. त्यातून एखाद्या नियमित येऊ लागले तर कधी बाप तर कधी आई येऊन भाकरी खाण्याच्या निमित्ताने बोलावून नेई आणि त्याला शेगडांमागे रानात धाडून देई. टंगळमंगळ केल्याबद्दल क्वचित मुलाला दटावले तर तो रडू लागे आणि घरी असलेली त्याची आई धावून येई. बाबा, तुला लेकरं बाळं नाहीत का? मातीत बसलेली ती शाळा, पोरा तू चल आपल्या घरी, असे म्हणून चक्क मुलाला हाताला धरून निघून जाई. अशी शाळा चालली होती. रोज मंडळी चावडीपुढल्या पटांगणात जमत. त्यांच्यापुढे ही गोष्ट काढली की म्हणत, अजून पोरासनी सवय नाही, 1-15 दिवस जाऊ द्या. ते जाऊ देण्यावाचून मी तरी काय करू शकत होतो. दरम्यान कारभाराने एक लहानसे घर मला दिले होते. त्यात मी माझे बिऱ्हाड केले, म्हणजे दगड मांडून चूल केली. रविवारी गावी जाऊन 2 भांडीकुंडी आणली आणि हाताने करून खाऊ लागलो. एके दिवशी रात्री भाला घेऊन दादू आला. चिमणीच्या उजेडात वळकटीला टेकून मी उगाच बसलो होतो. तो आला आणि सतरंजीवर ऐसपैस बसला. हातातला भाला भिंतीच्या कोपऱ्यात ठेवून म्हणाला, हीच जागा आली म्हण की तुझ्या वाट्याला. आतापर्यंत या लोकांच्या निबर बोलण्याची सवय मला झाली होती. आदरार्थी बहुवचन हा प्रकारच त्यांना ठाऊक नव्हता. बरे, ते प्रेमाने विशेष ओळखीने असेल तर कानांना वाईट लागत नाही, पण कुणीही अनोळखी धनगराने का ग मास्तरा म्हटले की मला कसेसे वाटे. त्यात दादूने तसे म्हणताच ते फार मला लागले. खिशातून चिलीम काढून त्याने तंबाखूने भरली. सांडू नये म्हणून पायाचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट या दोन्हींच्या पकडीत ती उभी धरून ठेवली आणि मोकळ्या हातांनी चकमक मारून गूळ पेटवला. पेटता गूळ चिलामीवर ठेवून फकफक लहान झुरके मारले आणि मग धुराचा लोट सोडला. पोटात गेलेल्या कडक धुराने त्याचे डोळे ओले झाले. पहिल्या भेटीपासून या माणसाविषयी माझ्या मनात अढी निर्माण झाली होती. त्यात चौकशी करता मला कळले की केवळ टिवल्या बावल्या करून हा माणूस जगत होता. गावावर त्याचे वजन होते. तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी उठबस होती. थोडेफार लिहायला वाचायला येत असल्यामुळे पुष्कळ वेळा त्याला गावकरी सल्ला विचारत. नाकातोंडातून धूर सोडून त्याने चिलीम विझवली आणि पुन्हा खोलीत नजर फिरवून म्हटले, तुझ्या अगोदरचा मास्तर ह्याच खोलीत राहत होता. त्या मास्तराने गावात काही खवडव केली म्हणून त्याला मार बसला. गावातल्या लोकांनी त्याला बेदम मारले असे मी उडत उडत ऐकले होते. त्याची आठवण होऊन पोटातून भीतीची कळ उठली. तरीही तोंडावर काही न दाखवता मी म्हणालो, असं का? पण माझा आवाज घाबरलेल्या मेंढरासारखा आला होता. नीट नोकरी करायची सोडून गावात दादागिरी करायला लागला. पार चुलीपर्यंत पोचला आमच्या. मी ताकीद दिली 2-4 वेळा. म्हणलं, आमच्या बायांकडं पोरी बाळींकडं डोळा उचलून बघू नकस, गोष्टी बरी होणार नाही. पण ऐकलं नाही त्यानं. त्याला वाटलं मी सरकारी नोकर हाय, ही येडी धनगरं माझं काय करणार, ह्या मरणानंच मेलं फुकाट. एवढं बोलून त्याने आपला निबरट चेहरा खुशीने उजळला आणि आपले तांबडे डोळे माझ्यावर फिरवले. मी दबकून गेलो, सावरून बसलो. कोपऱ्यातला भाला घेऊन त्याने जवळ ठेवला आणि पुन्हा म्हटले, असाच बसला होता, हीच येळ. मी आलो आणि 1 नाही 2 नाही, सरळ हा भाला उलटा घेऊन ठोकला पंडोस्तवर. धोतर वलं झालं त्याचं. माझं पाय धरायला लागला, रडायला लागला. पण मी रागाला गेलेलो. 10-5 टोले हाणून तो जेव्हा जमिनीवर निश्चित पडला तेव्हा म्हणालो, मुकाट पोरं शिकाव गावात. टगेपणा करायला लागलास तर भोगसून मारीन जीवानं. चिमणीचा तांबडा उजेड बालट्याच्या हाडक्या तोंडावर पडला होता. मिशा पिंजारल्या होत्या आणि विडीने काळा पडलेले ओठ त्याने फारोळ्या दातांखाली दाबला होता. मला काय बोलावे हे सुचेना. अभावितपणे हॅ हॅ करून मी हसलो आणि दरवाजाकडे पाहिले. यावेळी कुणीतरी यावे असे मला वाटले होते, पण बाहेर दाट काळोख होता. मिशा साफ करून दादू म्हणाला, हसू नकस मास्तरा, ही हसण्यासारखी गोष्ट नाही. तू नवा आला आहेस इथं. नीट आपलं काम कर. गावात चबाढव करू नकस. पोरं शाळेत आली तर त्यासनी शिकव. गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकस. जमिनीवर ठेवलेली चिलीम, छापी, चकमक उचलून त्याने गोल अंगरख्याच्या खिशात घातली. भाला उचलला आणि छाती काढून तो बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. काही वेळ मी गप्प बसून राहिलो. माझ्या कपाळावर घाम आला होता. श्वास चोरटा झाला होता. पटकन उठून दात दडपावे आणि कडी लावावी असे मनात आले, पण ही क्रिया माझ्या हातून घडली नाही. खोलीतील घोंगड्यावर मी पालथा पडलो. काही वेळ गेला आणि उघड्या दारातून
कोणी आत आल्यासारखे वाटले. माझ्या मानेवरचे केस उभे राहिले. भीतीची सणक मणक्यातून गेली. झटकन उठून बसलो आणि समोर बघू लागलो. बाहेरच्या काळोखातून 20-22 वर्षाचा एक दांडदुडका माणूस आत आला आणि मुकाट्याने उंबऱ्यालगत भिंतीला टेकून बसला. तो माझ्या ओळखीचा नव्हता. आजपर्यंत मी गावात त्याला कधी बघितले नव्हते. घोगऱ्या आवाजात मी विचारले, कोण आहे? मी आयबू. मला काही बोध झाला नाही. पावसाने भिजणाऱ्या कुत्र्यासारखा आत येऊन बसणारा हा आयबू कोण हे माझ्या लवकर ध्यानात आले नाही. तो मात्र गुडघे उभे करून आणि हाताची मिठी त्याच्याभोवती घालून गप्प बसला होता. मग त्याने तोंड वळवून माझ्याकडे बघितले. चिमणीच्या उजेडात त्याचे बारीक डोळे, हसरा चेहरा मी बघितला. इथलाच का? नाही, मी इखतपूरचा. इखतपूरचा? लांब आलास इकडं. कुणाकडं उतरला आहेस इथं? आयबूने डोक्यावर दाबून बसलेली टोपी काढली आणि खाली जमिनीवर ठेवली. दोन्ही हातांचे तळवे जोडून सर्व खोलीतून नजर फिरवली आणि म्हटले, मला कुणी नाही. पोटामागं गावोगाव हिंडतो. आज हितं आलो. शाळेपुढं लोकांनी सांगितलं, मास्तर हाय एकलाच, जा त्याच्या सोबतीला. आलो आणि त्याची माझी ओळख अनेक दिवसांची, अनेक वर्षांची आहे असे मला वाटले. फुगीर गालांचा आणि तांबड्या नाकाचा आयबू का हिंडत असेल, कसा जगत असेल याचा विचार मला करावा लागला नाही. तू गाव का सोडलंस? इथे नेमका कसा आलास? काय करणार आहेस? कुठे राहणार आहेस? अंगावरच्या कपड्यांशिवाय तुझ्यापाशी दुसरे काहीही कसे नाही हे प्रश्न मला विचारावे लागले नाहीत. अंगातल्या कुडत्याच्या चिरफळ्या झालेल्या मुसलमानी चोळणा घालणाऱ्या आयबूची न माझी जास्त भाषा झालीच नाही. सकाळच्या न्याहारीसाठी ठेवलेली एक भाकरी मी काढली. वर थोडे तिखट आणि तेल घातले आणि ती त्याच्या हातात दिली. बसला. त्या स्थितीत त्याने एका हातावर ती बोलबोल म्हणता संपवली. मटमट आवाज करणारे त्याचे तोंड गप झाले. तांब्या भरून दिलेले पाणी तो ओंजळ लावून प्याला. उंबऱ्याच्या खाली उतरून चूळ खळखळून आला. भिंतीला लागून त्याने तो मोकळा तांब्या पालथा घातला आणि बाहीला तोंड पुसून परत इकडे तिकडे बघत पहिल्यासारखा बसून राहिला. आढ्याकडे बघत मीही 5-10 मिनिटे वळकटीला टेकून पडून राहिलो आणि आयबूचे जड श्वास ऐकू येऊ लागले. त्या स्थितीत गुडघ्यात मान घालून तो झोपला होता. निवारा मिळाला. पाणी पिण्याइतकी भाकरी मिळाली. गडद झोप लागली. मी खालचे घोंगडे काढून त्याच्याकडे टाकले. ते अंगावर पडतात तो जागा झाला. पण जड झालेल्या डोळ्यांनी त्याने एकवार माझ्याकडे आणि एकवार त्या घोंगड्याकडे बघितले. मी चादर अंथरून त्यावर पडलो आहे हे ध्यानी येताच त्याने घोंगडे घेतले. अर्धा भाग खाली घेतला, अर्धा अंगावर घेतला. दूध भात खाऊन मांजर झोपते तसा आयबू झोपला. बेताबेताने घोरू लागला. भाला वागवणाऱ्या त्या दादूला यापुढे मुळीच भीक घालायची नाही असा निश्चय मी केला होता. मुळात मी भित्रा माणूस मुळीच नव्हतो. गेल्या एवढ्या टिचभर आयुष्यात मी अनेक भलेबुरे अनुभव घेतले होते. सामान्य मुलाच्या वाटेला क्वचित येईल असे आयुष्य भोगले होते. पण त्या मानाने हा अनुभव वेगळा होता. म्हणून एकदम मी गांगरून गेलो. पण त्या गांगरण्याची उलटी प्रतिक्रिया म्हणूनच की काय, विलक्षण बेरडपणा माझ्यात आला होता आणि वारा येण्यासाठी खोलीचे दार मोकळे सोडून आयबू इतक्यात निष्काळजी मनाने मीही गडद झोपी गेलो. बनगरवाडीची बहुतेक वस्ती धनगरांची होती. रंगाने काळेभोर असलेले हे धनगर सदोदित उघडे वावरत. बाहेरच्या जगाविषयी त्यांना विशेष ज्ञान नव्हते. ते नव्हते याची जाणीवही नव्हती. भल्या सकाळी उठून रात्रभर वाडग्यात कोंडलेली मेंढरे घेऊन ते वाडीबाहेर पडत. 3-1 मैलावर गवताळ कुरणे होती. तिकडे जात 100-100 मेंढरांमागे एक धनगर आणि एक कुत्रे असे. खाली मान घालून फुर फुर करीत मेंढरांचा कळप सारखा हलत राही. नाना जातींच्या गवताचे बी त्यांच्या लोकरीला चिटकून इकडून तिकडे प्रवास करी. जागजागी पडे. पुढच्या वर्षी मेंढरांना खाण्याजोगे गवत त्यातून जन्म घेई. खांद्यावर काठी टाकून धनगर मेंढरांमागे हिंडत राही. कडक उन्हामध्ये तळप तो दिवसभर उभा असे. त्याचे कुत्रेसुद्धा कंटाळून जाई. टुनटुन उड्या मारणाऱ्या टोळाचा पाठलाग कर. काळसर रंगाच्या सरड्याप्रमाणे धाव. उगाच भुंक असले काही काही करून त्याला आला कंटाळा घालवावा लागे. धनगराचेही तसेच होई. मग कधी एखादे तल्लख मेंढरू निवडून तो त्याच्या गळ्यात घुंगरू बांधी. भाकरी खायला बसला म्हणजे भाकरीचा तुकडा त्याला तोंडात देईल. पीक आढळले की 1-2 कोवळी ज्वारीची कणसे खुडून ती चारी. असे वागवल्याने सवयीचे होऊन ते मेंढरू कुत्र्यासारखे त्याच्या मागून जाई. इतपत तयारी झाली की मग इतर मेंढरे माळावर चरू लागली म्हणजे करमणुकी खातर तो त्याला काठीवरून उडी मारायला शिकवी. बैस म्हणताच बसावे
आणि उठ म्हणताच उठावे अशी सवय त्याला लावी. कधी हाती नेहमी असलेल्या कुऱ्हाडीने बाभळीची काठी तोडून ती ताशी, तर कधी फासे लावून कबूतर पकडी. मेंढरे चढत आणि मेंढके असे काही करून वेळ घालवीत. पण अशी एकूटपणाची वेळ त्याला क्वचित येत असे, कारण बहुधा 3-4 मेंढके मिळून आपली खांडे चारीत. दुपार झाली की आळीपाळीने विहिरीवरून आंघोळी करून येत. जशी जशी उन्हे चढू लागत तशी तशी मेंढरे ही दमगीर होऊन पाण्याकडे जाऊ लागत. सुकल्या ओढ्या ओघळीला असलेले हिरवेगार शेवाळ्याखालचे पाणी पिऊन ती जोगावत आणि अपुऱ्या सावलीला उभी राहत. मग मेंढके ही सावली बघत आणि एकत्र बसून भाकरी खात. ती खाऊन झाली की नजर द्यायला एखादा मेंढका जागा राही आणि दोघे घोंगड्यांचे बोळे उशाशी घेऊन पटक्यांचे शेमले तोंडावर टाकून डुलक्या घेत त्यांची कुत्री गार ओल्या वाळूत अंग घुसळून लहालहा करत बसत. दिवस थोडा उरला की मेंढके गावच्या दिशेने मेंढरे वळवीत. माळावरचा चघळ चोथा टिपटिपीत गावाशेजारी यायला त्यांना संध्याकाळ होई. गाव जवळ आले की एक एक मेंढका बाजूला उभा राही आणि आपापली मेंढरे बोलवावून घेई. पुन्हा एकाची 3 खांडे होत. नवऱ्याच्या माघारी घरी राहून रहाटावर वा टकळीवर लोकरीचे सूत काढणाऱ्या बायका मेंढरे येताच लगबगीने उठत, कोंडून ठेवलेली लहान कोकरे सोडत आणि 4 काटक्या खुपसून चुलीला जाळ घालतात. हा वेळेपर्यंत बहुधा अंधार पडलेला असे. सर्वांच्याच घरी काड्यांची पेटी नसे, तेव्हा बायका लांबण दिवे घेऊन शेजारणीच्या दिव्यावर पेटवून आणत आणि चुलीला पेटत घालून ऊन भाकरी टाकत. परत आलेल्या मेंढक्यांना मेंढरे जुळवणे हा एक अर्धा 1 तासाचा कार्यक्रम असते. घरी राहिलेली लहान पोरे आणि रानातून आलेल्या मेंढ्या यांचा एकत्र गोंधळ होई. आई पोराला शोधित राही आणि पोर आईला बोलावित राही. बे बे मे एकच गोंधळ होई. भुकेली पोरे कुठल्याशा मेंढीचे कासे चिरून ढुशा मारत बघत. आईला तो नवखा स्पर्श कळे आणि ती उडी मारून बाजूला जायला बघे. त्या धडपडीत लहान पोरे कोलमडत उताणी पडत पोरांसाठी वेडा झालेल्या मेंढींच्या लाथा त्यांच्या तोंडावर डोळ्यांवर लागत. सारा गावभर हा गोंधळ चालू असे. 1000-1200 मेंढरे आणि त्यांची 400-200 पोरे यांचे आवाज सारखे उठत राहत. मेंढक्याला आणि धनगरणीला साधे बोलणे ओढून बोलावे लागे. मेंढरांच्या आवाजात हे उंच बोलणे मिसळे. वारा गुरगुरत वाहत राही. चिमण्या कावळे गोंगाट करीत मेंढरांनी टाकलेल्या लेंड्यांच्या आणि मुताचा वास भपकारीत राही. या मेंढरांच्या गोंधळात शिरून मेंढक्याला मेंढरे जुळवावी लागत. ह्या गंगीचे हे लावार, ह्या भुरीची ही काळी पोरे असे करून जुळवावे लागे. चुकलेली पोरे मागच्या एका तंगडीला धरून तो चालवत आईपाशी आणि कासेला लावून देई. असा प्रकार अर्धा तास चाले आणि मग गलका खाली बसे. पोरे लुचताना होणारा मचमच आवाज तेवढा ऐकू येई. पोरांची धुळीने मळलेली अंगे मेंढ्या चाटत आणि पांढऱ्या घट्ट दुधाने पोरांची तोंडे माखून जात. पाराजवळ एकमेकांना भेटलेले धनगर विचारत, जुळली का मेंढरं? हां, तुझी गा जुळली. दरम्यान धनगरणीने 4 भाकऱ्या टाकलेल्या असत. मटकी मुगाचे कोरड्यास गाडग्यामध्ये उकळत असे. मेंढरांची उस्तवारी करून मेंढका घरात जाई आणि सकाळपासून उभी असलेली त्याच्या हातातली काठी आडवी होई. चूळ भरून तो 2-4 पायांवर बसे आणि अपुऱ्या उजेडात भाकरी खाऊ लागे. जेवण आणि भोजन हा शब्द तिथे माहीत नाही. भाकरी खाणे, जेवण म्हटलं की त्यात कदाचित आणखी एखाद दुसरा पदार्थ येतो. तो धनगरांना ठाऊक नाही, त्याची जरुरीही नाही. ते फक्त 2 वेळा भाकरी खातात. हिरव्या भाजीच्या पाल्याशी, एका कांद्याशी, चिमूटभर चटणीशी किंवा मिठाशी. दिवसभर कष्ट करून ते फक्त भाकरी खातात. भाकरी खाल्ली की दिवसभर हिंडलेल्या मेंढक्यांच्या हातापायी उतरे. कांबळे घेऊन तो घराबाहेर पडे. घटकाभर चावडीपुढे बसून 4 गोष्टी करी आणि पुन्हा वाडग्या शेजारी जाऊन पडे. त्याचे इमाणी कुत्रे अंगाचे वेटोळे करून पायाशी बसे. वाडग्यात मेंढरे झोपत. घरात धनगरीन लहान पोराला पुढे घेऊन झोपे आणि वाडग्याच्या दाराशी उशाशी कुऱ्हाड ठेवून मेंढका झोपे. सर्वांच्या झोपा गडद असत, पण मेंढका आणि कुत्रा सावध असे. पहाटे मेंढरे जागी होऊन धडपडत, खळाखुळा मुतत, लेंड्या टाकत. भल्या सकाळी मेंढका जागा होई. वाडग्यात मेंढरांचा गलका चाललेला असते. त्यांना मोकळे करताच आवारात पुन्हा पोरे आयांच्या कासेला ढुशा मारू लागत. सकाळचा थंड वारा हुंगत मेंढ्या स्वस्थ चित्ताने उभा राहून आपल्या पोरांना पाजत. वाडग्यात लेंड्यांचा खच पडलेला असे. मुताची थारोळी झालेली असत. हाती खराटा घेऊन मेंढका वाडगा स्वच्छ झाडून काढी. ते मोलाचे खत पाट्यापाट्यांनी उचलून नेहमीच्या ढिगावर टाकी.
धान्याच्या ढिगासारखे लावलेले हे लेंड्यांचे ढीग वर्षाशेवटी आसपासचे शेतकरी विकत घेऊन जात, म्हणून मेंढका हे काम नीट काळजीपूर्वक करी. हे होई तो पोरांची पोटे दुधाने भरलेली असत. उड्या मारत, आखूड शेपट्या लुटपुटू हलवीत. ते लोकरीचे गोळे इकडे तिकडे करीत बसत. त्या सर्वांनी गोळा करून मेंढका शिस्तवार कोंडून टाकी. धनगरणीने केलेली ऊन भाकरी शेगडाच्या दुधात मुरगळून सकाळची न्याहारी करी. दुपारच्या जेवणासाठी 2-4 भाकरी मिरचू बांधून घेई आणि घोंगडे काठी घेऊन मेंढरांना इशारा करी. रानात जाण्यासाठी आतुर झालेली मेंढरे उठत उंच स्वरात ओरडून कोंडलेल्या पोरांना जातो असे सांगत. पोरांचा आतल्या आत गोंधळ चाले आणि मग वरचे वर मागे बघत ओरडत लेकरूवळ्या मेंढ्या चालू लागत. सकाळची कोळी उन्हे निबर होण्या अगोदर मेंढरांचे वाडगे मोकळे होत दूरची राणे तुडवीत मेंढरे घेऊन जात. ही मेंढरे गेली की वाडीतले चैतन्य गेल्यासारखे होई. मग शेतकरी होते ते गुरंढोरं घेऊन रानात जात. लहान पोरे शेगडांमागे जात. बाया बापडे त्यांनी पोरे काखेला मारून डाल पाटीत घालून रानाला कामाला जात. त्यांच्या मागोमाग पाळीव कुत्री जात. दुपार होई तेव्हा रहाटावर लोकर कातणाऱ्या बायकांवाचून वाडीत कोणीही दिसत नसे.